मी बाहेर राहून शिक्षण आणि जॉब पण करायचो। दिवसा जॉब असल्यामुळे मी रात्री अभ्यास करत होतो। मी भाड्याने खोली घेऊन राहायचो। खाली 2 भाडेकरू राहत होते आणि वरती घरमालक। माझ्या बाजूला राहणारे भाडेकरू आताच काही दिवसापूर्वी राहायला आले होते। तिथे नवरा बायको राहायचे। दोघांचे वय 40च्या वर होते, पण ती दिसायला फार छान होती। एक दोनदा आमची नजर एक झाली होती, पण आतापर्यंत तिच्या सोबत बोलणे काही झाले नव्हते। एकदा असे झाले की मला रात्री फार हळू कसला तरी आवाज आला। अगोदर मी दुर्लक्ष केले, पण आवाज सुरूच होता। मी बाहेर जाऊन बघितले तर सर्वत्र अंधार आणि शांतता होती। ते थंडीचे दिवस असल्यामुळे लवकरच सर्व झोपत होते आणि आमच्याकडे थंडी जास्तच असायची। तो आवाज आता पण मला ऐकू येत होता। मला समजले की तो आवाज माझ्या बाजूच्या खोलीत येत आहे। त्या खोलीचा लाईट सुद्धा सुरू होता। मी त्या खोलीत बघायचा प्रयत्न करू लागलो, पण खिडकी उंच असल्यामुळे मला काही दिसत नव्हते। आवाज आता सुद्धा येत होता। तिथे एक कुंडी ठेवली होती, त्यावर मी उभा झालो आणि आवाज कशाचा आहे बघू लागलो। त्या खोलीमधले दृश्य बघून मला थंडीमध्ये घाम येऊ लागला, कारण ती स्वतःच्या हाताने स्वतःलाच स्पर्श करून आवाज करत होती। तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच अनुभूती दिसत होती आणि सतत जोरात ती आपले काम करत होती। मला ते बघून फारच वेगळे वाटत होते, कारण पूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसत होते। काही वेळ मी तसाच बघत होतो आणि माझा तोल गेला तसेच कुंडी पडली। पण एक चांगले झाले की मी बचावलो, पण त्याचा आवाज तिला आला होता। मी कसा तरी धावत पळत घरी आलो। मी दाराजवळ उभा होतो। थोड्या वेळाने तिचा दार उघडण्याचा आवाज आला आणि तिचे लक्ष कुंडीकडे गेले। आता तिला कळून आले होते की कुणीतरी इथे होते म्हणून, पण माझ्या खोलीचा लाईट सुद्धा सुरू असल्यामुळे तिला माझ्यावर संशय आला होता। काही वेळाने ती आपल्या खोलीत गेली आणि मी पण लाईट बंद करून झोपलो। सकाळी उठलो आणि फ्रेश होऊन जॉबवर गेलो। ती मला सकाळी दिसली नाही। माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आज पण दिसत होते। संध्याकाळी जेव्हा मी आलो तेव्हा ती बाहेरच होती। माझे लक्ष तिच्याकडे गेले तर ती माझ्याकडे रागाने बघत होती। मी तिच्याकडे बघितले आणि आपल्या खोलीत आलो। कदाचित रात्रीच्या गोष्टीमुळे तिला माझ्यावरच संशय होता। त्यानंतर मी खोलीच्या बाहेर गेलोच नाही। त्या रात्री मला आवाज नाही आला। दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती। मी बाहेर फोनवर बोलत होतो, ती कामे करत होती आणि माझा आवाज तिला आला, तर ती माझ्याकडे परत रागाने बघू लागली। आता मी तिला विचारले, तुम्ही का बरं माझ्याकडे रागाने बघत आहे? तर म्हणाली, तुला सर्व माहित आहे। मी म्हणालो, मला काहीच माहित नाही आहे। तुम्ही सांगाल तेव्हा मला कळेल की तुम्ही माझ्याकडे रागाने का बघत आहे म्हणून। तर ती म्हणाली, आत्ये तुला सांगते। आता मी तिच्या घरी गेलो। तिने मला बसायला सांगितले आणि मला विचारू लागली, त्या दिवशी तूच होता ना खिडकीजवळ? आधी मी तिला नाही म्हणालो, तर म्हणाली, खोट नको बोलू, मी बघितले आहे तुझ्या खोलीचा लाईट सुरू होता। मी तिला मुद्दाम म्हणालो, मी अभ्यास करत होतो म्हणून खोलीचा लाईट सुरू असेल। तर म्हणाली, मी बाहेर आली तेव्हा कोणीच नव्हते। आता मी तिला अगोदर सॉरी म्हणालो आणि सांगितले, मला त्या दिवशी आवाज ऐकू येत होता आणि बाहेर बघितले तर कोणीच नव्हते। त्यानंतर मला कळले की आवाज तुमच्याच खोलीतून येत आहे, म्हणून मी काही प्रॉब्लेम तर नाही ना म्हणून बघू लागलो आणि तुमची अवस्था बघून मला फार वेगळेच वाटू लागले। हे ऐकल्यावर ती खाली बघू लागली आणि काही न बोलता गप्पच होती। अजून तिला सांगू लागलो, मला तुमची स्थिती फार वेगळी वाटत होती, म्हणून मी आपल्या खोलीत जाण्यासाठी निघालो तर माझा तोल गेला आणि कुंडी पडली। मी तिला म्हणालो, एक गोष्ट विचारू का? तर म्हणाली, विचार। मी बोललो, तुमचा नवरा असून का तुम्ही असे का बर करत होते? तर ते अगोदर शांतच होती, नंतर म्हणाली, माझा नवरा काही कामाचा नाही आहे। तो जास्त बाहेरच असतो। घरी आला की दारू पिऊन आल्यामुळे मला हवं ते बरोबर देऊ शकत नाही आणि लवकरच आराम करतो। अगोदर ठीक होते, पण आता त्याचे माझ्याकडे लक्षच नाही आहे। तर काय करणार मी? मला पण भावना आहे, माझ्या पण इच्छा आहे, म्हणून कधी कधी मला तसे करावे लागते। मी तिला म्हणालो, तुमचा नवरा माझा मित्र असता तर त्याला सांगितले असते की तू आपल्या बायकोकडे लक्ष देत जा। एवढी छान बायको प्रत्येकाला नाही मिळत। मी असे बोलताच मी माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, मी कशावरून तुला छान वाटले? तर तिला म्हणालो,
तुम्हाला काही गोष्टी हव्या आहेत तरी सुद्धा तुम्ही दुसरीकडे न जाता तसे करता. या गोष्टीवरूनच तुमचा चांगलेपणा दिसून येतो. आणि तिला म्हणालो, आता तुम्ही आवाज नको करत जा, म्हणजे मला काही कळणार नाही. तर ती हसली आणि म्हणाली, उगाच मस्करी नको करू. आणि मी पण एक स्माईल देऊन आपल्या खोलीत आलो. दुसऱ्या दिवशीपासून तिचा स्वभाव बदलला होता आणि ती माझ्या सोबत बोलू लागली होती. मी येता जाताना कधी स्माईल द्यायची तर कधी बोलायची. आता मी पण तिच्याकडे जाऊन बसत होतो. एकदा ती म्हणाली, तू असला की माझ्या सोबत बोलते आणि त्यामुळे मला एकटेपणा वाटत नाही. मी पण तिला म्हणालो, आता तुम्हाला कधी पण एकटेपणा वाटला तर मला सांगा, मी तुमच्या सोबत बोलत जाणार. तर ती म्हणाली, तू तर जॉबवर असतो, मग कसे बोलणार? तर मी तिला म्हणालो, तुम्ही कॉल करू शकता ना? तर ती हसली आणि म्हणाली, मला हे तर लक्षातच नाही आले. नंतर तिला म्हणालो, तुम्हाला दिवसा जास्त एकटेपणा वाटत नाही, पण रात्री मात्र एकटेपणा वाटतो. तर ती हळूच म्हणाली, आता तू आहे ना? आता मी तिच्याकडे बघितले आणि बोललो, मी तुमचा कसा काय एकटेपणा दूर करू शकतो? तर म्हणाली, रात्री माझ्या सोबत बोलू तर शकतोस ना? पण तिचे बोलणे वेगळे होते आणि ती सांगत वेगळी होती, हे मला कळून आले होते. पण आता आमचे बोलणे वाढले आणि आमच्यामध्ये जवळीकपणा पण निर्माण होऊ लागला. त्या जवळीकपणामुळे आमचा एकमेकांना स्पर्श पण होत होता. पण त्या स्पर्शाचा तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट तिला हा स्पर्श चांगला वाटत होता. कारण कधी कधी तीच माझ्या जवळ जवळ करत होती. असे दिवस जाऊ लागले, ती कधी माझ्या फार जवळ येऊन बोलायची आणि त्यामुळे मला भलतेच वाटायचे. तसेच माझा उत्साह जागा व्हायचा आणि तिचे लक्ष त्याच्याकडे पडले तर ती हसायची. एकदा नको ते आमच्या मध्ये घडून आले. त्या दिवशी मी रात्री जेवण करून तिच्याकडे बसलो होतो. मी गेलो तेव्हा ती जेवणच करत होती. नंतर तिथे जेवण झाले आणि ती सर्व आवरून माझ्याजवळ येऊन बसली. आम्ही बोलता बोलता मी तिला म्हणालो, आधी मी कुणाशीच जास्त बोलत नव्हतो, पण तुमच्या सोबत आता रोज बोलत असल्यामुळे मला एक दिवस तुमच्याशी बोलले नाही तर करमत नाही. तर म्हणाली, मला पण असेच वाटते. कधी कधी तुझ्याशी माझे बोलणे होत नाही, त्यामुळे मला पण फार वेगळे वाटते. आता माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो, फार कमी वेळात आपल्याला एकमेकांची सवय झाली. तर ती म्हणाली, तुझे अगदी बरोबर आहे, पण आता मला ती स्थिती भारावून टाकत होती आणि मी थोडे समोर जायचे ठरवले आणि आपले हात पुढे करून काहीतरी शोधू लागलो. माझ्या हाताला ती गोष्ट मिळाली. आता मी माझा हळूच त्या ठिकाणी स्पर्श आणि तिच्या चेहऱ्यावरची ती प्रतिक्रिया वेगळीच दिसत होती. मी जसा जसा आपले कामे करत होतो आणि तिला तसा तसा आनंद मिळत होता. फार वेळ मी त्या स्थितीमध्ये होतो आणि हळूहळू दुसऱ्या ठिकाणी आलो. अगोदर ते बघून मला तर फारच छान वाटत होते, कारण आज अगदी जवळून मला ते दिसत होते. आता मला सहन होत नव्हते आणि मी आपल्या कामात लागलो. मी हळूहळू करून आपले काम करत होतो आणि आता अजून वेगाने करू लागलो आणि त्यामुळे तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तसेच तिला त्या गोष्टीमधून मिळणारी खुशी मला दिसून येत होती, कारण ती पण मला तेवढाच पाठिंबा देत होती. आम्ही फार वेळ त्याच अवस्थेत स्वतःला वाहून टाकले होते आणि फक्त आपला आनंद व्यक्त करत होतो. काही वेळाने मी तिला म्हणालो, फार वेळ झाला आहे, मी जातो. तर म्हणाली, आज जाऊ नको, इथेच थांब. आता आम्ही त्याच अवस्थेत असून एकमेकांशी बोलत होतो आणि तसेच झोपी गेलो. सकाळी उठून फ्रेश झालो, तिच्याकडेच नाश्ता करून जॉबवर गेलो. आता तिला नेहमी कसला त्रास होऊ देत नव्हतो, तसेच तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.